नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. मंडळी, जसं तुम्हाला काल सांगितलं की आम्ही इगतपुरीला निघालो आहोत, तर आम्ही आता इगतपुरीमध्ये आहोत आणि खूप जणांचे प्रश्न पडलेत, काय महत्त्वाचं काम आहे, काय महत्त्वाचं काम आहे. तर बघा, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलेले आहे. तुमचे प्रश्न समजताय मला, तुम्ही बघतायत व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला प्रश्न पडतायत, तुम्ही विचारतायत सगळ्या गोष्टी. आणि मला पण हे बघा, तुम्ही व्हिडिओ बघता, तुमचा पूर्णपणे हक्क आहे मला विचारायचा. तर मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला, पण थोडा वेळ द्या. मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, क्लिअर करायच्या आहेत, त्याच्यासाठी थोडा वेळ द्या मला. ॲक्च्युली इगतपुरीला माझं अर्जंटमध्ये येणं झालं. मला मावशीचा, मी तो व्हिडिओमध्ये माझ्या स्पष्ट क्लिअर सांगितलेलं आहे की मला माझ्या मावशीचा कॉल आला होता आणि मला ताबडतोब बोलवलं, म्हणून मी आलेली आहे. माझं वैयक्तिक काम आहे, त्यामुळे मी आलेली आहे. विशाल आणि मी आम्ही आज संध्याकाळी लगेच निघणार पण आहोत इगतपुरीमधनं. पण मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या निवांत बसून व्यवस्थित सांगायच्या आहे, कारण मी आता जर असं डायरेक्ट सांगून दिलं तर तुम्हाला काही गोष्टी समजणार पण नाही. बरोबर आहे. ठीक आहे, फक्त मी तुम्हाला एवढं सांगते की इगतपुरीमध्ये मी आणि विशाल शिफ्ट होण्याचा विचार करतो आहोत. त्यासाठी आम्ही इगतपुरीमध्ये आलो आहोत. बाकी या मागचं रिझन काय आहे, आम्ही का विचार केलाय शिफ्ट होण्याचं, काय कारण आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर हळूहळू सांगेल. पण विशाल आणि मी इगतपुरीमध्ये शिफ्ट होण्याचं निर्णय घेतलेला आहे. आणि हा आज नाही, ॲक्च्युली मी जेव्हा लास्ट टाइम इगतपुरीमध्ये होते 4 दिवस, त्याच वेळेस मी विचार केला होता की मी इकडे शिफ्ट होईल, कारण मी आजारी होते, तुम्हाला जसं सांगितलं होतं मी, त्यामुळे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं आरविशची पण तब्येत खराब आहे, मी जॉबला पण जाते, भरपूर काही गोष्टी आहेत, त्यानंतर मी तुम्हाला क्लिअर करेल हळूहळू. पण प्लीज तुम्ही एवढे कमेंट्स करू नका की याच्यासोबत तुझं काही वैयक्तिक काम आहे का, त्याच्यासोबत तुझं वैयक्तिक काम आहे का. मी तुम्हाला आत्ताही सांगते, माझं कुणाशीही काही इथं वैयक्तिक काम नाही आहे. आमचं दोघांनी घेतलेला निर्णय आहे. आम्ही इगतपुरीमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करतो, त्याच्यासाठी आम्ही इकडे रूम पाहण्यासाठी आलेलो आहे. काल आम्ही जवळजवळ इकडे किती, मला 5:45 आपण इथे आलो, म्हणजे संध्याकाळी मी 5:45 आलो. घरी येऊन मी चहा वगैरे घेतला आणि लगेच मी म्हणजे रूम बघण्यासाठी गेले. माझी मावशी होती, माझ्या 2 मावश्या होत्या, त्यांची मुलं होती, आम्ही सगळेजण रूम बघत होतो. रात्री आम्हाला 10:30-11 झाले ना. मला व्हिडिओ शूट करायला पण वेळ मिळाला नाही आणि अंधारामध्ये, इकडे कसं अंधार खूप असं होतं, त्यामुळे मग व्हिडिओ काय शूट करणार, म्हणून मी शूट नाही केलं. पण आम्ही रूम बघतोय, रूम शोधतोय. आत्ताही विशालनी मी सकाळी उठले, नाश्ता वगैरे झाला आमचा, बाईंनी आमचं छान आवरून दिलं आहे. आणि आता मी, बाई आणि आम्ही चाललो आहोत इथे रूम बघण्यासाठी. त्याला तुम्हाला पण दाखवते. आणि आता तरी तुमचे काही प्रश्न तरी क्लिअर झाले असतील, तर प्लीज परत कोणत्या व्यक्तीचं कमेंट सेक्शनमध्ये नाव नका घेऊ. माझ्या रिलेटेड जे काही आहे, माझे जे काही निर्णय आहे, माझ्या आणि विशालच्या लाईफबद्दल जे काही आहे ते आम्ही तुम्हाला सांगतच राहू. पण दुसऱ्यांचं आम्हाला माहिती नाही, कोण काय करते त्याच्याशी आम्हाला नका जोडू तुम्ही प्लीज. असं मी तुम्हाला हवं तर माझी रिक्वेस्ट समजा तुम्ही सर्वांना, बट दुसऱ्यांसोबत आमचं नाव नका जोडू. आणि ते जर काही असेल, तिकडचे काही जर असेल, तर ते जर आमच्या लाईफशी रिलेटेड असेल तर नक्की तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. पण आता सध्या तसं काही नाही आहे. हा फक्त आमचं वैयक्तिक काम आहे, विशालचं आणि माझं. ते पण आम्ही इगतपुरीला शिफ्ट होण्याचा विचार करतो आहोत, म्हणून आम्ही पहिले आपल्याला रूम भाडं किती आहे, रूम किती म्हणजे सर्व गोष्टी पाहतोय आम्ही, त्या हिशोबाने आम्ही इकडे शिफ्ट होणार आहोत. तर मला असं वाटतं आज तुमच्या सर्वांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. तर चला. आणि हो, कमेंटला रिप्लाय द्यायला जमत नाही आहे किंवा व्हिडिओ पोस्ट करायला लेट होतील, तर का, कारण माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्क बिलकुल नाही आहे. मला समोरच्या काकांचं वायफाय घ्यावं लागतं, त्याच्यानंतर व्हिडिओ पोस्ट होतात, त्याच्यानंतर कमेंट मला दिसतात. तर ते पण होतं, आरती ते कमेंट होल्ड केल्यात, कमेंट वाचत नाही, डिलीट करते. तर त्याचं पण रिझन हे आहे की माझ्या मोबाईलला बिलकुल नेटवर्क नाही आहे. विशालचं पण नेटवर्क आहे, पण ते पण घरामध्ये पकडत नाही, मला बाहेर जाऊन बसावं लागतं, काकांचं वायफाय घ्यावं लागतं तिकडनं, सवयकर काकांचं. त्याच्यानंतर मग मला यूट्यूब चालवायला जमतं आहे. हे रिझन आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, थोडे पेशन्स ठेवा. ठीक आहे, चला मग आपण आता रूम बघायला जातोय आणि दाखवते तुम्हाला पण. इगतपुरीचं हे मोकळं वातावरण आणि हे आमचं घर, आमच्या घराचं काम चालू आहे बघा, तुम्ही दिसतंय इकडनं. आणि इकडे आम्ही रूम बघायला चाललो आहोत. हे बघा, किती मोकळं वातावरण आहे. बाई आहेत, रानगौऱ्या हा काय समोर, ते झुळी बांधली बघा, ते बाईक आहे तिथं, ते बघू जाऊन. इथून असेल ना, मला नाही माहिती अहो बाई, पण मग हाच असेल, इथून असेल ना रस्ता, बघू थांबा तिथे जाऊन. ए पोरांनो बघा, रानगौऱ्या, शेण बघितलं का बाई, तुम्हाला सारवता येत असेल ना.
मला येतं सारवता. शेण जमा करायचं आणि सावरायचं. रानगौरी ए इथून रस्ता आहे का तिकडे जायला? कुठं? इकडे आरविश काय करतोय तू? मंडळी, आम्ही तो रूम पाहिला जो तुम्हाला दाखवला, पण त्याची चावी नाही मिळाली आम्हाला. कारण चावी ज्या ताईंकडे आहे त्या थोड्या बाहेर गेलेल्या आहेत. संध्याकाळी येणार आहेत त्या 5-6 वाजता. तर मग तेव्हा तो रूम पाहायला मिळेल. पण तो रूम आहे ना कसं अडचणीत आहे. अडचणीत म्हणजे कसं भीती वाटते का नाही तिथे. दिवसभर विशाल घरी राहणार नाही, मीच घरी एकटी असेल. आरविशला स्कूलला सोडायला जायचं, खूप काही गोष्टी आहेत. त्या हिशोबाने जर बघितलं रूम चांगला आहे. तो त्याला सांगावं लागेल मधून कलर वगैरे करून द्या म्हणून. तसा रूम बघायला गेला तर चांगला आहे आणि सगळ्या फॅसिलिटी पण आहे तिथे. तर बघू आता कसं होतं आहे. संध्याकाळी जेव्हा आतमधून बघायला मिळेल तेव्हा काही गोष्टी क्लिअर होतील. ॲक्च्युली रात्री 10 वाजेपर्यंत फिरत होतो ना विशाल, पण मला एक पण रूम नाही आवडला. आणि हा आवडला आहे कारण असं बाहेर चिंचेचं झाड आहे, पेरूचं झाड आहे. नाही आवडलं म्हणजे कसं की काही रूम आहेत चांगले रूम आहेत पण त्याच्यामध्ये पाणी नाही, कधी कोणाकडे पाण्याची फॅसिलिटी नाही. असं म्हणजे आपल्याला कसं इकडं आता बेसिंगला पाणी कंटिन्यू लागतं. तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. वॉश बेसिंगला पाणी हवं आहे, असं बघ सगळ्या गोष्टी सुखसुविधा बघूनच घेऊ. त्यामुळे मग बघतोय आता दुसरा रूम बघायला चालले. विशालचे मित्र आहेत, त्यांच्या काय झालं हा चला मग तिकडनं. तर मग त्यांच्या मित्राचा रूम आहे, तर तो बघण्यासाठी आम्ही चाललो आहोत आता. तो पण एक बघून घेते. अजून 1-2 रूम आहेत ते बघून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. बघूया कसे भेटतात आपल्याला. ॲक्च्युली तो मला खूप आवडला आहे विशाल. म्हणजे असं चूल पेटून पाणी वगैरे आपण तापवू शकतो, भरपूर काही गोष्टी तिथे आपण करू शकतो. असा तो रूम आहे. पण बघू आता पुढे तसं भेटेल. चला मंडळी, आम्ही 2 रूम बघितले पण नाही आवडले. मग आम्ही रूम बघायचं काम करतोय. विशाल कॉलवरती बोलतायत. शोधलेत आम्ही पण मग नाही पटत आहे मला जसं हवं आहे तसं नाही भेटत आहे. फक्त कलर. हा रूम आहे हे बघा. इकडे किचन आहे. छान आहे, सुंदर आहे रूम. छोटासाच आहे, 1 RK आहे. पण आता बघू विशाल काय बोलतात. बाहेर पॅसेज वगैरे पण भरपूर आहे आणि गॅलरी आहे. बाहेरचा पॅसेज, इकडे एंट्री असेल. हा जो रूम पाहिला आहे ना त्याच्यामध्ये कलर नाही केलेला, पण फॅसिलिटी सगळं आहे आणि 1 RK आहे, छोटा आहे. भाडं पण थोडं कमी सांगितलं आहे त्यांनी. तर बघू अजून तर अजून बोलायचं आहे त्यांच्याशी. फायनल नाही केलं मी. 2 एक तो मला झाडांमध्ये तो आहे तो खूप आवडला आहे आणि एक हा पण खूप छान आहे. याच्यामध्ये कसं आहे आपल्याला काही गोष्टी शक्य नाही, तिकडे सगळ्या गोष्टी शक्य होतील. तर बघूया अजून पुढे अजून फायनल डिसिजन काय होतं. हे का विशाल ओ चला ना इथून जाऊ. हां ठीक आहे. हे बघा विशाल आणि आरविश काल रात्रीपासून आम्ही फिरतो. माझं डोकं दुखायला लागलं आता उन्हामध्ये चालून. कसं इकडचं ऊन डायरेक्ट लागतं ना, त्यामुळे मग डोकं दुखायला लागलं उन्हामध्ये चालून माझं. हळू चला, खाली बघून चला रस्त्यानं. इगतपुरीला भारी वाटतं मला, तर लय मजा येते. तो तिकडे जो बघितला ना तो माझ्या डोक्यामध्ये फक्त तो आतमधून आहे ना थोडा व्यवस्थित पाहिजे आणि त्याने कलर वगैरे करून दिला पाहिजे. मग तोच फायनल करेल बहुतेक मी. कारण कसं आपले नातेवाईक वगैरे ते सगळं जवळ आहे, माणसं येतात. काही आपलं बड्डे वगैरे असेल तर जास्त मोठी जागा हवी आहे. आणि हा कसा एकदम फ्लॅट सिस्टम आहे आणि तो जो आहे तो कसा एकदम गावासारखं एकदम मोकळं वातावरण वगैरे. पण विशाल तिथे बोलतात की सापाची वगैरे खूप भीती आहे. तीच एक भीती आहे, दुसरं काय नाही. आरविश आपला खेळेल म्हणून. आरविशला खेळायला खूप जागा पण आहे तिकडे. पण मग तेच अडचणी ते थोडा तुम्हाला दाखवलं मी तो रूम. तर संध्याकाळी पण तो जर मला ओपन करायला भेटला तर तो मी संध्याकाळी तुम्हाला दाखवेल. जर आतून छान असेल तर आपण तोच फायनल करू. इकडे नाही घेणार मी, नंतर कळेल. पण मी तोच फायनल करेल. मला तो आवडलेला आहे तिकडचा, एकदम असं गावासारखं वातावरण भारी एकदम. चला मग. हो विशाल मंडळी, जस्ट मी घरी आलेले आहेत. 2:45 झाले आता दुपारचे.
आणि जेवायला बसले. बाई, मी आणि आरवीश, विशाल आम्ही जेवायचं बाकी आहोत. मग जेवण करायला घेतलेलं आहे आत्ता. दाखवते तुम्हाला बाईंनी काय स्वयंपाक केलेला आहे ते. मुगाच्या शेंगा, बटाटा, मूग डाळ घालून बनवलेला आहे बाईंनी. चपात्या आहेत. हे बघा विशाल बसलेत जेवायला. इकडे आहे आरवीश. लाईट आहे ना, भात आहे इकडे. बाई वाढतात जेवण. माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे. मी बाहेर बसले आहे आत्ता आणि माझं व्हिडिओ एडिटचं थोडंसं काम चालू होतं. आणि आरवीश तर काय झोपायला तयार नाही. त्याला बोलते झोप झोप झोप, काय ऐकत नाही आहे. आणि आता इंडिया पाकिस्तानची मॅच पण आहे. तर 7 वाजता आहे संध्याकाळी मॅच. ती पण पाहायची आहे. आज महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उपवास करायला काही कारणास्तव शक्य नाही झालं म्हणून उपवास नाही केलेला. काय झालं? कोणी दरवाजा बंद केला? इकडे बघा विशाल, मस्ती चालू त्याला झोपवायचं जरा. आणि आमच्या घरामध्ये ना काय खेळायचं म्हणतो बाहेर. खेळायचंय. बरं, ऊन आहे बाहेर बाबू. एक खूप छान गोष्ट आहे, ती तुम्हाला दाखवते थांबा. ह्या कारणामुळे मिठूला इथे आणत नाही, कारण आता सध्या घरात हिचं राज्य चालतं. ही मिठूला ठेवणार नाही, राहू नाही देणार. बघा कशी झोपली ती. म्हणा ए ऑकी, नक नक बघा तिचे. बघा तो शंभू पडला, तर शंभूच्या पायाला लागले. तर मंडळी, तुमचे जे डाऊट्स होते ते पण क्लिअर झालेले असतील की आम्ही कोणत्या कामासाठी इगतपुरीमध्ये आलो आहोत ते. आरवीश खेळतोय, त्याला थोडा वेळ झोपवेल जबरदस्ती का होईना, त्याला जरा अर्धा 1 तास तरी झोपवते. आणि म्हणाल तर मॅच चालू आहे आणि तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.